परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि। संभजे नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। संपदे नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। गुरु महाराज शंकर, शंकर,
साधने
साधिता सिन होतो भार आयुष्य भास्कर अस्तदय रोग हरणार्थ घावे रसायन गेल्यावरी प्राण काय लाभ साधने साधिता सिन होतो पार आयुष्य भास्कर अस्तदय महादेव बरे जीव शाश्वत शिव तो शाश्वत ओळखावा साधने साधिता सिन होतो पार आयुष्य भास्कर अस्तदय शिवारा तदपदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरवे नमः ज्ञानचक्षुसमारूढस्य तत्त्वमाला विभूषितः अज्ञानतमसूर्यस्तस्मै श्री गुरवे नमः चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः जय जयादि सदा शिवा परब्रह्म अद्वयानंद वैभव नमः देवादिदेव परमेश्वरा जगद्गुरु अदानमोची शक्ति जी जगन्माता पार्वती अज्ञानम तमगति जयति अनुग्रह वेदा परशिवा परब्रह्म नेनवे तुझा महिमा साकार होऊन या महापुरविसी हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करून अधीनमो शिवगण जे कामर सर्वा तयास प्रेमे शरणमी तयास प्रेमे शरणमी पंचाचार्य
त्रिलोक्य संपदा लेख्य समूल लेख्यनं तेय सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यावहो सर्वलोकांना प्रकृती शास्त्रपारगः तं धर्मचारिणे शंभो प्रणमामि परम शिवम प्रणमामि परम शिवम। आदिशक्ती अनाशक्ती पराशक्ती जगतजननी जगन्माता पार्वती मातेच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात करत आदि अनादि परशिव परब्रह्म अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान शिवशंकराच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत पंचाचार्यादी प्रमदगण बसवादी शरण मन्मतादी संत त्रिकाल वंदने प्राप्त स्वर्णीय गुरु माऊली राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत परम वंदनीय शिवानंद शिवाचार्य माऊली तमलूरकर गुरुवर यांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर पंच मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत सकल मानव जातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या साधू संतांनी युग पुरुषांनी महापुरुषांनी आपलं सर्वस्वाचं समर्पण केलं त्यांच्या कार्याला त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या प्रतिमेला विनम्र विनम्र भावे प्रणिपात करत 12व्या शतकामध्ये जाती धर्म कुळ आणि गोत्र न पाहता मानवाला मानवतेचा जगण्याचा समता एकतेचा मंत्र मानवतेचा मंत्र स्त्री ऐक्याचा मंत्र कायकाचा कष्टाचा मंत्र मानव जातीला प्रदान करत महिलांचा मान आणि सन्मान करणारे समता नायक समता गुरु क्रांतीसूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या दिव्य चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत जय जय अमंगल या भुवने तेतलोपो शूलपाणी सुमंगल भावया जने उपजो सदा। मंगल मांगल्याचा अमंगलाचा राज आणि मांगल्याचा उदय व्हावा ही भावना फक्त वीरशैव लिंगायत जातीपुरती मर्यादित नाही तमाम मानव जातीला जगण्याचा मूल मंत्र 16व्या शतकामध्ये अनेक अभंगाच्या कवनाच्या आणि पावन पवित्र परमर्ष ग्रंथाच्या माध्यमातून जीवन जगण्याचा मानव जातीला कानमंत्र प्रदान करणाऱ्या शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या दिव्य संजीवन समाधीचं दर्शन घे। नरजन्म जडाबरील तरंग शिवाजीराव सखा उमारंग जबळी करा पावन पवित्र तीर्थभूमी पावन पवित्र पदभूमी विक्को करू नका आवाजाला फक्त वाढवा थोडसा विक्को जेवढं लागते तेवढंच मला द्या मला काय बाकी सगळे इकडे रत्न आहेत मला लागते तेवढंच द्या। नांदेड जिल्हा ठीक आहे बढिया त्याला काहीच करा का खाली वरी काहीच नको लई नंबर एकाला बिलोली तालुका किनाळा शंभू महादेवाच्या या पावन पवित्र तीर्थक्षेत्रावरती सर्वजण एका माईचे लेकर होऊन आरंभलेला हा अखंड शिवनाम सप्ताह नामयज्ञ ज्ञानयज्ञ दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा अनेक जाती धर्म कुळ गोत्र पंथ ज्या गावामध्ये वैभव संपन्नतेनंतर त्या गावाचं नाव किनाळा बालवयापासून या किनाळा नगरीमध्ये येण्याचं महत्भाग्य माझं पामराला बालवयामध्ये प्राप्त झालं त्या ह्या पदभूमीमध्ये आज येऊन इथे कीर्तन करण्याचं महत्भाग्य प्राप्त होतं ही पावन पवित्र भूमी म्हणून खऱ्या अर्थानं सर्वजण आरंभलेल्या नामयज्ञाच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझं पामराला प्राप्त झाली मी धन्य आणि कृतार्थ। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित महेश्वर जंगम उपासक मूर्तीच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात शिवकीर्तनकार हरिकीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य अनुवादक विनेकरी टाळकरी स्थळीय परस्थळीय पुरुष भजनी मंडळांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात। प्रत्यक्ष या शिवानुभव मंडपामध्ये येऊन कीर्तन ऐकतात ते सर्व महिला पुरुष श्रोते मायबाप गुरुजीचं कीर्तन होतं ऐकायला यायचं होतं बाजूवर पडला डोळा लागला तिथं झोपी गेला त्याच्याही चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित परमवंदनीय महेश्वर जंगम उपासक मूर्ती राजेश्वरप्पा मठवाली कुंचेलीकर यांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात। परमवंदनीय महेश्वर मूर्ती
आमचे मारुती अप्पा स्वामी यांच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित आमचे स्नेही आदरणीय वाघमारे सरांची ज्येष्ठ बंधू गायकवाड सर ना बर आपल्याही चरणावरती अनंत अनंत प्रणिपात सूरमणी शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार प्राप्त संगीत विशारद संगीत अलंकार परमवंदनीय शिवभक्त परायण माझे स्नेही जनार्दन महाराज बेंद्रीकर यांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात माझे स्नेही मित्र शिवभक्त परायण परमवंदनीय रामदास पाटील लहोगावकर यांच्या मंगल चरणावरती स्नेही परमवंदनीय आमचे माऊली यांच्या चरणावरती अनंत अनंत प्रणिपात आमचे अंकुश महाराज यांच्या चरणावरती माझे स्नेही मित्र मृदंगाचार्य तथा गायनाचार्य शिवभक्त परायण आमचे निकंठ पाटील शेटका लोहगावकर यांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात करत मृदंगाचार्य मृदंगरत्न मृदंग अलंकार कमी वयामध्ये मृदंग वाजवायला जाऊ नको म्हणून बाप काटू घेऊन मागे लागायचा आणि आज्याचं धोतर धरून मृदंग शिकलं लेकरू आणि देवानं म्हणलं जा अखंडपणे सेवा कर संप्रदायाची काल बोनस देऊन टाकून दिलं 15 दिवसाखाली अखंड सेवेची तपस्या करणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणावरती माझे गुरु परमवंदनीय शिवभक्त परायण आमचे पाटील सर आवर्जून उपस्थित आहेत माझं महत् भाग्य आपल्या चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत आवर्जून या कीर्तनरूपी सेवेसाठी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे पाहुणे सुपारी पाटील उपस्थित आहेत त्यांच्या चरणावरती अनंत प्रणिपात करत सुंदर अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था आमच्या शिवाजीराव पाटलाची आपल्या सर्वांच्या मंगल चरणावरती आपण सगळेजण पाटील सर्वजण जाणते मंडळी तुम्हा सर्वांचं नाव न घेता तुमच्या सर्वांच्या मंगल चरणावरती विनम्र भावे प्रणिपात करत सुंदर असे कीर्तनरूपी सेवेला सुरुवात भार कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग वीरशैव संप्रदायातील राजयोगी महादेव प्रभूचा चारचरणाचा अभंग प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून अनेक दृष्टांत आणि सिद्धांताच्या माध्यमातून देवाला आपलंस करण्यासाठी नाम नावाचं एक साधन नामाचं अनन्य साधारण महत्व प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून राजयोगी महादेव प्रभू विशद करतात शिवाय गावामध्ये आमचे मित्र आहेत सन्माननीय संतोष पाटील भोसले जनार्दन महाराज परवाला आम्ही वडवळ नागनाथला निघालो कीर्तनाला जात असताना संतोष पाटील गाडी चालू लागले मी गाडीच्या इकडच्या बाजूला बसलो असं गाडीच्या बाहेर हात टाकला आणि मस्तपैकी आरशामध्ये बघलो ते आरसा मोठा होता मज तोड करण्यासाठी मी असा आरसा वाकवलो आणि त्या आरशामध्ये बघू लागलो कसा दिसतो संतोष पाटील म्हणाले सर तुम्हाला बघायसाठी आरसा नाही मला बघायसाठी आरसा म्हणलं संतोष पाटील पुढे बघा की एवढा मोठा आरसा आहे महागल्या आरशात काय बघायला ते म्हणाले गुरुजी आरशात महागल्यात बघावं लागते महागल्या जर आरशात बघणं गेलं ऍक्सिडेंट हो गया ऍक्सिडेंट होते म्हणले म्हणलं कस काय महागले येऊन धडकते म्हणले फक्त गाडीला आरसे राहतात असं नाही मानवी जीवनाला आरसे असतात पाठीमागे बघण्यात ज्याच्या जीवनामध्ये ज्याला पाठीमागे बघता येतं त्याला सिंहावलोकन म्हणतात सिंह नावाचा प्राणी जो जंगलाचा राजा 12 पावलं पुढे टाकल्यानंतर पाटील जर 13व्या पावलाला पाठीमागे परतून बघतो त्याला सिंहावलोकन म्हणतात मी समोर जीवनात चालत असताना मला जर भूतकाळात बघता आलं तर माझं वर्तमान आणि भविष्यकाळ सुखकार आहे मला जर पाठीमागे बघता आलं नाही लहान असताना माझे वडील ते चरट चढायला द्यायचं पाडव्याच्या दिवशी आम्ही ते दाबो वळायचं पुढे वळायचं मागे निष्ठून जायचं वडील म्हणाले मागे निष्ठालय पुढे वळाला काय करू गाठ मार कशाला कासऱ्यालाच गाठ मारायचं असतं का विचाराला गाठ मारायचं असतं का जगण्याला गाठ मारायचं असतं खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये भूत आणि भविष्य आमचं सुखकर होण्यासाठी भूतकाळामधलं अवलोकन अत्यंत महत्वाचं आहे म्हणून आम्ही गाडीला 2 आरसे त्याच्यासाठी लावतो पाठीमागे बघा समोरल्या भविष्याचा वेध घ्या आणि वर्तमान काळामध्ये वाटचाल करा जीवन सुखकर होतं शिवाय अखंड शिवनाम दत्तनाम हरिनाम सत्य हे खऱ्या
माझ्या मोबाईलचा रिचार्ज आहे. मोबाईल रिचार्ज नाही केलं तर बंद पडून टाकतो. पण हरिनाम शिवनाम दत्तनाम सत्य मानवी जीवनाचं हे टॉनिक आहे, रसायन आहे, हे संस्काराचं बीजारोपण आहे. आम्ही जेव्हा हँग व्हायला सुरुवात होतो, मोबाईलच हँग होते असं नाही, हे बी हँग होते, हे हँग व्हायला सुरुवात होतं, याची बॅटरी लो व्हायला सुरुवात होतं, नको असं वाटतं, मिक 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 करतं, तेव्हा चार्जर सुरुवात लावून चार्जिंग. पण हे काय बघा, याच्यामध्ये हे इनकमिंग कॉल करतं, आउटगोईंग कॉल करतं, पण ह्याच्यामध्ये जेही साठवलं जातं त्याला डिलीट नाही. डिलीट नावाचं ऑप्शन मानवी देहाच्या मोबाईल मध्ये नाही. असे करोडो मोबाईल तयार केलं त्या भगवंतानं, पण एक मोबाईल दुसऱ्या मोबाईलला सारखं नाही. सगळं मोबाईल वेगवेगळ्या प्रकारचा आहे, सगळ्याची मेमरी वेगवेगळ्या प्रकारची आहे, पण सगळ्याला जर रिफ्रेश जर करायचं असेल तर आम्हाला शिवनाम दत्तनामाने हरिनाम सप्ताह याचा अर्थ संतरूपी विचाराचं परिमार्जन मानवी देहाला रिचार्ज करतं. शिवहार वर्गामध्ये 7व्या वर्गात विद्यार्थ्याला शिकू लागलेलो होतो. प्रशांत नावाचा मुलगा होता. अरे प्रशांत काय करतो? तेव्हा त्याने काही म्हणायला लागले, काय नाही सर पान फाडू लागलो. म्हणलं पान का फाडतो वहीचं? काही नाही चुकलंय. म्हणलं काय चुकलंय? लिहताना चुकलंय. लिहताना चुकलंय, वहीचं पान पाडलंय. मी म्हणलो वहीचं पान पाडतो रे बाबा, जीवनामध्ये जर चुकला तर कुठलं पान पाडणार आहे? तिथं वहीवर पानं फाडता येतात, वहीवर लिहिलेलं चुकतं, पण जीवनामध्ये वाटचाल करत असतानाही आमच्या जीवनामधलं एक 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 पान जर चुकीचं चाललं तर आमच्या जीवनाचं पान आम्हाला डिलीट करता येत नाही. एक मुलगा होता तरुण अवस्थेमध्ये, नको त्या पद्धतीनं वागायचा. वडिलांनी विचार केलाय, अरे बाळा चुकीचं वागू नको. ज्या दिवशी तू चुकीचं काम करतोस एक खिळा मार, ज्या दिवशी चांगलं काम करशील खिळा काढून टाक. भिंत भरून गेली, खंबा भरून गेला. त्याला वाटलं एवढा खंबा, मी एवढे चुकीचं काम करतो काय? वडिलांना म्हणाला, पप्पा मी आजपासून चांगलं वागणार आहे. एक एक खिळा काढायला सुरुवात केला. सगळे खिळे संपले, पण त्याच्यावरची जी खून होती ना, खून, ती आमच्या जीवनाच्या विचाराने आचाराचे ठसे. आमचं विचाराचं आचाराचं ठसे आम्हाला कायम राहतात. आमचं विचाराने आचाराचं परिमार्जन सात्विक शुद्ध भाव वाटत असेल तर संतरूपी विचाराचं परिमार्जन अंतःकरणावरती व्हावं. शिवा माय किती जण लेकराला घेऊन आले कीर्तनात. महाराज म्हणून माझ्याकडे बघूच नका, मी महाराजच नाही. उगा हे सगळे जण म्हणायला लागले, चला गुरुजी बांधा पटका, म्हणून पटका बांधला है ना. राजेश्वर पटेल आमचे लिंबोरीचे राजू पटेल त्यानेच पहिलं सुरू पटका बांधला. गुरुजी बांधा पटका, बांधला पटका, पटका बांधला, पण पटक्याच्या मध्ये तेच आहे, त्याला नाव गुरुजी आहे. शरद पटेल गुरुजी आहे, राजू पटेल गुरुजी आहे मध्ये. तो गुरुजी आज आपल्या समोर विनंती करतो. एकही जण पोराला घेऊन आला नाही. 1 2 3 4 5 6 लेकर इथं आले. बाकीचे ते लेकरू म्हणाले होता, माय मोबाईल घेऊन दे की बसतो. मायचा मोबाईल घेऊन दिला, पिंट्या थोडस बघून झोपी जाय. माय कीर्तन करून घरला जाशील, लेकरू ते चादरामधून बघत आणि ते पुटपुऱ्या ठेवून टाकून देत. माय आली म्हणून. लेकराला तिथं बसू नका. उद्यापासून येणारे कीर्तनकार अत्यंत विद्वान आहेत, त्यांना आणून 2 घंट्यासाठी मस्तपैकी कीर्तन ऐकू द्या. मानवी मनाचं आणि मानवी आचाराने विचाराचं अधपतन 21व्या शतकाकडे वाटचाल होत असताना चालू आहे. असे लेकर संप्रदायामध्ये उभा टाकतात ना, तेच घर पुण्यवंत आहे, तेच घर शांती आहे, त्याच घरामध्ये सुखाची प्राप्ती आहे. घर उद्ध्वस्ततेकडे चालले. आमचे नाते संपले. आम्ही जातीयतेमध्ये वंशभेद, वर्णभेद, जातीभेद उद्ध्वस्त होऊन गेलो. आम्ही परवाला मी नांदेडला गेलो होतो. पाटील सर एक कारागीर होता, मूर्ती तयार करू लागला होता. त्याला विचारलं, दादा काय तयार करला? त्याने म्हणाले, जनार्दन महाराज मूर्ती करतो. तुम्हाला कशाची? काय नाही म्हणलं, गुरुजी सोपं राहते. मातीमध्ये पाणी टाकलं, पाण्याला आकार दिला आणि त्याची मूर्ती तयार झाली. मातीत पाणी, चिखल, चिखलाला आकार. देव झाला देव. दुर्गे दुर्गट भारी 9 दिवस पूजा तिची. नंदला इकडे, सासूला, सुनला, लेकीला, दुर्गे दुर्गट भारी. तिथे 11-9 दिवस पूजा करतो. मातीपासून तयार केलेल्या चिखलाला आकार देव पण येत. उद्ध्वस्त आम्ही मूर्तीला आकार दिला पा आणि मूर्तीला रंग मारणं चालू होत असं.
एवढं सुंदर सुबक रंग दिलं. तुम्ही मूर्ती बघता बघा, गणपतीची मूर्ती, देवीची मूर्ती आल्यानंतर मूर्तीकडे असं पाहत कसं वाटतं, वा 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 काय कसं रंग दिलं. एकच रंग देतं का माय काळ काळ रंग देऊन जर मूर्ती म्हणतो काय माय भूत होय काय, एक कधीच चालत नाही. विविधतेमध्ये एकता सामावलेली आहे, एक विशेष वैशिष्ट्य आहे इंडियन कल्चर. अनेक रंगाने ती रंगवली जाते आणि मूर्ती रंगारंग होते. एक ब्रश घेऊन जर रंगवलं तर रंगारंग मूर्ती होते. याही देहाला रंगारंग व्हावं नाही तर बेरंग होऊ नये म्हणून संतरूपी विचाराचं ब्रश असावं लागतं. शिवार दररोज आम्ही एकच खात नाही, दररोज साखरच खा साखरच खा साखरच खा, गोडच खा गोडच खा. तिसऱ्या दिवशी माय छोटू काय आंबट तिखट खरं, ही अवस्था आमची आहे. आमची तेच आहे. आम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये वाटणी केली. हिरवा रंग तुझा, पांढरा ह्याचा, निळा ह्याचा, पिवळा त्याचा, हे झेंडा माझा ते झेंडा तुझा. आम्ही मायबापाची वाटणी केली. आम्हाला देव काय कळणार आहे. शिवहार मूर्तीकडे बघितलं. जनार्दन महाराज बाजूला थोडस काहीतरी पडलेलं होतं. त्याला विचारलं दादा काय आहे. त्यानं मला काय नाही गुरुजी, हे मला माती ह्याच्यामध्ये पाणी टाकलं, ह्याचे चिकोल केलं, पण याला योग्य वेळेमध्ये मला आकार देता आला नाही. त्याचे ठेकळ झाले. कशाचे? मातीचे ढेकळ होतात असं नाही. ह्या बी नरदेहाला जर योग्य वेळेमध्ये जर आकार दिला नाही तर ह्याच्या जीवनाचे ढेकळ होतात. त्याला देवत्व प्रधान व्हावं वाटत असेल तर संताला शरण जावं. शिवहार मानवी जीवनाला योग्य दिशा आणि आकार मिळावा. योग्य वेळामध्ये त्याच्या जीवनाला जर आकार मिळून जर मार्ग मिळाला तर त्याच्या जीवनामध्ये देवत्व, शिवत्व, अमरत्व प्रदान होते. 450 वर्षानंतर माझ्या छत्रपती शिवरायांचं नाव अमरत्व आहे. त्याचं कारण आहे त्यांच्या जीवनाला राजमाता, राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांनी आकार दिला. इट्स नॉट जोक. लेकराला आम्ही मोबाईल देऊन उद्ध्वस्त करू लागलो उद्ध्वस्तेकडे तिथं व्हॅन्डलिझम ऑफ इंडियन सोसायटी, उद्ध्वंसक वृत्ती निर्माण करण्यासाठी जे ऍटमॉस्फिअर प्रोव्हाइड केलं जातं त्याला व्हॅन्डलिझम म्हणतात. हात जोडून विनंती करतो त्या काही विध्वंसक वृत्तीपासून थोडंसं बाजूला राहा आणि सत्संगाची कास धरा, जीवन सुखमय होतं. शिवहार परवाला एका ठिकाणी एक कारागीर होता. एक नवीन मंदिर बांधलेलं होतं. त्या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णाची बाललीला रेखाटायची होती. रामदास महाराज बाललीला रेखाटायची होती. एका कारागिराला बोलून आलं. त्या कारागिराला सांगितलं मला बाललीला रेखाटायची आहे, पण भगवान श्रीकृष्णासारखा एक हुबेहूब दिसणारा बालक आणून माझ्या समोर उभा करा. छोटं बाळ घेऊन आलं. त्याला बालकाला उभा केलं आणि त्या बालकाला पाहून त्यांनी संपूर्ण क्रीडा रेखाटली, बाललीला रेखाटली. नंतर दुसऱ्या भिंतीवरती कंसवध रेखाटायचं होतं. विचारलं कंसासारखा दिसणारा हुबेहूब सापडणं गेला. 1-2 वर्ष गेले नाहीत सर, 20 वर्ष गेले. तो पेंटर तिथंच होता. 20 वर्षानंतर एक तरुण मुलगा 22 ते 25 वयामधला आहे. हातामध्ये चाकू रक्तानं माखलेला आहे आणि तो मंदिराकडे येतो. पेंटर म्हणतो वा थांब, सापडला मला, 1 मिनिटात परत घेतो कामाला. त्यानं जवळ आलं तर पोलीस येतील, इथं मी आलो म्हणून सांगू नको, नाहीतर तुला संपितो. त्यानं मला काहीच सांगणार. पोलीस आले, पोलीस विचारले तर कोणी आले, त्यानं मला कोणीच आलं नाही. गेला निघून पोलीस सगळे जरा आणि त्या मुलाकडे बघितलं. वा उभा राह, परत घेतो. गळ डोळ्यातून अश्रू गळायला लागले. तरुणाच्या डोळ्यातून अश्रू गळत असताना पेंटर जवळ जातो. विचारता काय झालं दादा. थोड्या वेळा खाली कंसासारखा दिसणार तू, क्रूरत्व तुझ्यामध्ये, ते मला दृश्य रेखाटायचं होतं, कुठे गेलो. बोलू दादा बालवयामध्ये मी लहान असताना भगवान श्रीकृष्ण म्हणून मला बोलून आणून मला लीला रेखाटले. तेच आज 22 वर्षानंतर मी कंसासारख्या वृत्तीमध्ये परिवर्तन झालं. दोष मुलाचा नव्हता, दोष आईचा नव्हता, दोष वडिलाचा नव्हता. ज्या समाजात लहानाचा मोठा होतो त्या समाजाचा दोष आहे. बोलून जाऊ, आम्ही हवेचं प्रदूषण झालं म्हणतो, आम्ही ध्वनीचं प्रदूषण झालं म्हणतो, आम्ही वायूचं प्रदूषण झालं म्हणतो, परंतु खऱ्या अर्थानं आमच्या मनाचं प्रदूषण झालं. हे प्रदूषण दूर करण्यासाठी फक्त संतरूपी विचार तारक ठरतात. शिवहार म्हणून हा नरदेह पावन पवित्र
आणि सात्विक हा मिळालेला नरदेह जेव्हा कळतो तेव्हा देवत्व होतं, कळालं नाही तर ह्याची राख रांगोळी होते. ही राख रांगोळी होऊ नये म्हणून संतरूपी विचाराची कास पडल्यानंतर अंतकरणात परिवर्तन होतं आणि देवत्व शिवत्व अमरत्व अंतकरणात येतं. नवे नवे हा देह देव होतो. ती जाणीव महादेव प्रभूला पहिल्या चरणामध्ये झाली. नर जन्म नर जन्म नरजन्म जलावरील तरंग सखा उमारंग जवळी जीवाचा सखा असणारा शिव आपला सकरा आणि तो नरजन्म पाण्यावरला बुडबुड आहे. आत्ता होता गेला, क्षणामध्ये संपणारा नरदेह आहे आणि याला सखा उमा रंग जवळी करता येतो. सखा उमा रंग म्हणजे उमेचा मालक, पार्वतीचा मालक जवळ करा म्हणजे तो आपलाही मालक आहे. कारण जीव आणि शिव दोघे बंधू आहेचे संबंध मुळेचा. जीव आणि शिव दोघे सख्खे बंधू, परंतु याचा विसर पडला. या अभंगाच्या माध्यमातून राजयोगी महादेव प्रभू सातारा जिल्ह्यामधल्या वाई तालुक्यामधल्या जाम या छोट्या खेडे गावामध्ये महादेव प्रभूचा जन्म आहे. महेश्वर कुळामध्ये जन्मता भागीरथी आई आणि निलकंठ स्वामीच्या पावन पवित्र कुशीमध्ये जन्माला आले महादेव प्रभू. 1 वर्षाचे असताना वडील सोडून गेले. कायमस्वरूपी वडील गेले. वडिलाच्या प्रेमाला पोरख झालेला महादेव प्रभू आईनं पदराच्या आडवं मोठा करत एवढा मोठा केला. गुरुदेवाचाही देव, देवापेक्षाही मोठं गुरुत्व संतत्व त्यांच्यामध्ये निर्माण केलं. माईनं जर लेकराला जर पदराच्या आडवं जर घेऊन जर मोठं करण्याचा प्रयत्न केला ना, ते लेकरू कधीच राहणार नाही. तुम्ही आम्ही त्याचे कुलाचे वंश जाऊ, त्याची जाणीव. मोठं करता करता
महादेव प्रभू देव दिसावा, कळावा, आठवावा, स्मरावा. 12 ज्योतिर्लिंग फिरून आले, देव दिसला नाही, कळाला नाही, स्मरला नाही, आठवला नाही. रस्त्यानं येता येता वाई कृष्णा नदीच्या तीरावरती वसलेलं या भारत देशाची दक्षिण काशी म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या गावाचं नाव वाई. कृष्णा नदीचं झुळझुळतं वाहन कृष्णा नदीच्या तीरावरती छत्रपती शिवरायांनी ज्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वराचं मंदिर त्या कृष्णा नदीच्या तीरावरती त्या वाई मध्ये आहे. वाई ही ऐतिहासिक सांस्कृतिक भूमी आहे. वाईमध्ये 100च्या वर काळूआईचे मंदिर, विश्वेश्वराचे मंदिर, जगदीश्वराचे मंदिर, सिद्धेश्वराचे मंदिर, भगवंत पांडुरंगाचे मंदिर आहेत. ऐतिहासिक असणाऱ्या त्या पावन पवित्र तीर्थक्षेत्रावरती रस्त्याने जात असताना संताची भेट झाली. धन्य राजयोगी भेटले सुजान. धन्य राजयोगी, राजयोगी नावाच्या संताची भेट त्यांना झाली आणि अंतकरणामध्ये परिवर्तन झालं. हेच महादेव प्रभू एवढे कडवट होते सुरुवातीला. देह देव जोडे ऐसे दाखवा मज सुपंत वाचून नाही आणि देव जोडला असा पंथ दिसला नाही म्हणणारे महादेव प्रभू पुन्हा अभंगामध्ये सांगतात. महादेव मने झालो वेडा पिसा मुक्ते दाही दिशा विखुरली. सद्गुरु प्रसादे हंस जीव झाला ओघर वाडीला स्वातीचा वेड झाला. संताच्या जवळ गेल्यानंतर देव नाही म्हणणारे महादेव प्रभू महादेव म्हणे फेडू जरी ऋण तन मन धन नाशिवंत. एवढं मला संतानं दिलं त्यांचं ऋण फेडण्यासाठी माझं तन मन नाशिवंत आहे. हेच महादेव प्रभू. देही देव आहे प्रत्येकाचे मत मग का ते गेले मृत्यूपंत. देहामध्ये देव आहे म्हणणारे का मेले. महादेव प्रभूचं म्हणणं पुन्हा तेच महादेव प्रभू म्हणतात. नरतन हेची मुक्तीचे माहेर किती वारंवार प्रार्थू. असं काय दिलं त्या संतानं ह्याच्यामध्ये देव नाही म्हणणारे पुन्हा नंतर संताचे ऋण व्यक्त करा. 2 अक्षरीचा मंत्र महाराज श्रवणीचे बीज रोपिले. 2च मंत्र दिले आणि गुरुनं 2 मंत्र दिले. त्या मंत्राचा परिणाम अंतकरणामध्ये होतो. मला बरेच जण म्हणले जनार्दन महाराज ते काय गळ्यामध्ये माळे घालतात, ते काही की बुक्का लावतात, काही की असं ते हे उकडी वडतात, ते काही की गळ्यात लिंग घालतात, त्याच्यानं काय होते काय होते आपण त्याला म्हणलो इकडी आहे त्याच्यामुळे परिणाम होत. कुठं मधी मला येडा हा का परिणाम मधी. परवाला आम्ही गाडी घेऊन चाललो होतो. माझं दृष्टांत असतो सांगण्याचं. गाडी कीर्तनाला जात असताना गाडीवरती पाऊस पडू लागला आणि समोरलं काहीच दिसणं चाललं. समोरलं काहीच दिसत नव्हतं तेव्हा ड्रायव्हरनं कपडा घेतला मधून पुसायला तयार केला. मी म्हणलो पाणी बाहेर पडालंय मधून पुसायलाच काय येडा झाला. त्यानं म्हणला गुरुजी पाणी बाहेरून पडतं पण त्या पाण्याचा परिणाम मध्ये होतो. मधून पुसलं की बाहेरला भक्क होतं.
मधी परिणाम होतो. आम्ही जे सगळं वागतो करतो ना याचा परिणाम मध्ये होतो आणि मधून पुसल्या जातं आणि जिथं पुसलं तिथं देवत्व प्रदान होतं महाराज. 2 चिमण्या, एक अशी गप्पू चिमणी होती, एक बारकी चिमणी गप्पू चिमणीकडे गेली. तिला म्हणाली, ताई एवढी अशी का? तर तिने म्हणाली, काहीच नाही, ते सगळे पर्वत म्हणजे साखरेचे, मी खाते आणि अशी गप्पू. म्हणलं, चल दीदी मी तुझ्या पर्वतानं 2 दिवस राहू का? तिने म्हणली, ये. ते बारकी चिमणी त्या जाड चिमणीच्या पर्वतावर जायला सुरुवात केली. इथून हे सगळे पर्वत साखरेचे आहेत, काय खायचं काय? सगळे पर्वत फिरून आली आणि तिने म्हणाली, काय दीदी किती खोटी आहेस ग तू? सगळे खोटे राहतात पण बहीण कधी खोटी नसते, कुठं साखर आहे? तिने म्हणली, तोंड आकर. एवढा मोठा मिठाचा खडा तिनं तोंडा धरली आणि साखरेच्या पर्वतानं फिराली. नाही महाराज, आम्ही जर देव 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 म्हणत असू तर आमच्या मध्ये जर गच्च अहंकार भरलेला आहे आणि अहंकार घेऊन जर आम्ही जर फिरायला लागलो तर आम्हाला देव दिसत नाही महाराज. आमची अवस्था कशी झाली सांगू का? काल परवा एक महाराज मेला, त्याला कावळा शिवना महाराज, कावळा शिवना. महाराजाला कावळा शिवना परेशान झाले. आमचे जनार्दन महाराज लय हुशार. तिथं राजू महाराज होते. राजू महाराज जनार्दन महाराज दोघ जण बाजूला गेले. त्याने एक नारळ आणि रिकामं पाकिट आणलं, त्याच्यात रुपये टाकलं आणि महाराजाच्या वरी ठेवण्याबरोबर 5 कावळे आले. आमची अवस्था जर इथपर्यंत होत असेल तर आम्हाला देव दिसत नाही. तरी ते हृदय भरले घनदाट षडरी पोवाचाट वसती तेत. हे षडविकारानं भरलेल्या देहामध्ये देव येत नाही. शुद्ध सात्विक पावन पवित्र अंतकरण जर आमचं शुद्ध असेल तर देव आमच्याकडे येतो, आलाय, येणार आहे. किती जणाला देव भेटला? संताच्या रूपानं, आईच्या रूपानं, वडिलाच्या रूपानं, युगपुरुषाच्या रूपानं. सदैव आमच्या सानिध्यामध्ये देवाचं वास्तव्य असतं, भगवंताचं येणं असतं. आम्हाला कळण्याची जाणीव आहे महाराज. परवाचा एक प्रसंग सांगतो. मलकापूरनं मी निघालो कीर्तन. जनार्दन महाराज मलकापूरून निघालो. जाता जाता ताटे पेट्रोल पंपाच्या समोर एक तरुण गाडीवरती पडून त्याच्या मेंदूला मार लागला. मृत अवस्थेत पडलेल्या गाडीवरती. मी जवळ गेलो नाही, बाजूला जाऊन 108 गाडीला नंबरला फोन लावला. सांगितलं मी सहप्रवासी आहे, या वेळेला इथं अपघात झालाय. गाडी आली आणि त्या तरुण मुलाला घेऊन निघून गेली. 1 तास वेळ झाला होता घरी जायला. घरी सांगितलं असं असं झालं. म्हणजे चांगलं झालं. दुसऱ्या दिवशी मी बसवांना आलूरला काहीतरी कीर्तनाची सेवा करून परत निघू लागलो होतो. इथंच तुमच्या त्या शंकरनगरच्या उताराला रात्रीच्या 12:30 वाजता माझी गाडी पंक्चर झाली आणि गाडी तिथंच थांबली. मी म्हणलो रात्रीचे 12:30 1 वाजले, झोपावं कुठं? नको त्यानं जर बघलं तर माझं काही खरं नाही. तेवढ्यामध्ये 2 तरुण येतात, गाडीची लाइटिंग माझ्यावर टाकतात. म्हणतात, दादा राम राम, इथं कसं काय? म्हणलो तुम्ही रात्रीच्या 12-1 वाजता इथं काय? काय नाही म्हणले, इथं पाटलाच्या आईचे पुण्यस्मरण होतं, स्वयंपाक चालू आहे, 12:30ला लाईट येते म्हणून हे भावासोबत मी गाडी घेऊन आलो. इथं तुमची गाडी लावा, माझी गाडी घेऊन जा. एकमेका भजू कैलास नायका. 1 मिनिटाची केलेला फोन दुसऱ्या दिवशी देव त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण होते आणि जाय तिथं चंद्रकांत अडकून पडलाय, कीर्तन करून आलाय, घरला पाठवून दे. ही नियतीचा खेळ आहे, आम्हाला दिसत नाही महाराज. सोयाबीन टाकता आम्ही, सोयाबीनचे 100 झालेले दिसतात, पण आम्ही वाईट वागलेलं 100 पट परत येतं, ते डोळ्याने दिसत नाही. पण त्याची सात्विकता आणि कर्माची कर्मभूमी रिप्लेस मिळते. आम्ही सात्विक शुद्ध विचारानं व्हावं, आचारानं वागावं असं जर वाटत असेल तर खऱ्या अर्थानं आम्हाला संताला, देवाला, साधू संताच्या विचाराचं परिमार्जन आमच्या अंतकरणामध्ये झालं पाहिजे. ही अवस्था आम्ही या देहाचं पोतेर केले. पटकर पोतरे करी सुगरण तैसेची जन्मदान व्यर्थ गेला. नव धडपा पाडून पटकुन्या पोत्र केली, तसं या देहाचं मातेर करून टाकलं आम्ही. कवडीचे मोले दिदले ते रत्न तैसेची जन्मदान व्यर्थ गेला. करोडो रुपयाचा असलेला हिरा आम्ही चमकणारा काजवा म्हणून फेकून दिला. आम्हाला कळाला नाही. ही अवस्था आमची झाली. कीर्तनाला गेलतो, 90 मारून पडून होतं दारापुढी एक पोरग. त्याला विचारलं, आप्पा कोणाचं आहे? काय की गुरुजी कोणाचं आहे की? कुरुट येऊन पडलंय की? सकाळच्या पारी बघायला पाटील सर घरात फिराले. त्याचं आमची जर अवस्था बेकार असेल तर जन्म दिलेला बापही मला माझं म्हणू शकत नाही. या जगाच्या बापानं मला माझं म्हणावं वाटत असेल तर आमच्या अंतकरणात शुद्धता यावी. शिवा लाभला बहाती नका करू माती नरदेहाची.
कल्पतरू दैवे अंगणी उदेला तोडून लाविला कुंपणाते दैवानं कल्पतरून रामाचं झाड घरात उघडलंय त्याला तोडून त्याचा झोपटा करून लावायला लागले. ही अवस्था नरदेहाची आम्ही केली. तैसा नरतनु अवचित लाभला परी व्यर्थ गेला ज्ञाना विना. कळत नाही म्हणून वाया गेला. कळण्यासाठी लक्ष्मण महाराज अभ्यास करायला सांगतात है ना. अभ्यास करून सर्व काही होई अभ्यासाची सोही धरा. लक्ष्मण म्हणे अभ्यास सार ब्रह्म साक्षात्कार होय जीवा. देवत्व प्रदान होते ते देवत्व प्रदान व्हावं आणि त्यानं आपला स्वभाव त्याच्यासाठी अनेक साधन दुसऱ्या चरणात साधने साधीता सीमाले सारा साधने साधीता सीमालो साधने साधीता सीमालो सारा साधने साधीता सीमालो सारा
तेवढी सुंदर साथ, गायनाला एक तेवढी, जहां भी है वहां भी वेल अँड वेल. बहुत बढ़िया महाराज, खूप छान. साधने साधिता सिन होतो फार, आयुष्य भास्कर असतादा. भास्कर म्हणजे सूर्य. सूर्य उगवल्यानंतर अस्तमाला जातो, मावळतो. उगवलेला सूर्य मावळतीला जातो, जन्मलेला जीव संपतो. जाणे आहे हो सर्वासी, करा विचार मनासी. मला जायचं आहे. साधू संतांना सांगितलं जाणार आहे, पण जाण्याच्या अगोदर तू देवाला आपलं कर. कारण अनेक जणांनी सांगितलं जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी मौत, तुझको जब आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, शौक काम आएगी दौलत ना ताकत. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत. छोड़कर अपनी ऊंची हवेली, छोड़कर अपनी ऊंची हवेली, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. आयुष्य भास्कर असता साई, मौत जब तुझको आवाज देगी. आम्ही मोठे मोठे घर बांधून ठेवले, ज्या घरात आम्हाला राहता येत नाही त्याच्यासाठी घर बांधलंय, पण शेवटचं घर जिथं आहे त्या घराची मात्र आम्ही विसरून चाललोय. आमची अवस्था असं आहे, आम्ही अमर झाल्यासारखं जीवन जगायला लागलो आणि अनेक साधन 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 करायला लागलं. मज 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 कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच, संसार मनती अज्ञजन. संसाराचे रूप न कळे मानवा, म्हणून या गोवा पडेगळा. लिंगेश्वर मने देहात्म बुद्धी, हाची संसार करावा विचार शुद्ध बुद्धी. शुद्ध बुद्धीने विचार करावा.
ते साधू संत आम्हाला जाग करत असतात. साधने साधित दोन्ही साधन बघा. परमार्थ आणि प्रपंचाची साधन साधिता साधिता शीन होतो. शीन कधी येतं? टाकलंच येतात. 10 एकर मध्ये 10 क्विंटलची अपेक्षा, एक जरी क्विंटल निघालं नाही तरी शीन होतो. ज्याच्यासाठी रात्रंदिवस केलंय त्यांनी जर पुन्हा वृद्धाश्रमाला पाठवलं तर शीन येतोय. शीन होतो फार, म्हणून शीन न होता त्याच्यासाठी एक साधन आहे. सर्व साधनात नामाचे सार, किती वारंवार सांगावे. एकच साधन असं आहे, तो आपलाच होत असतो. नाम नावाचं साधन आहे. नामच का? नाम गोड तुटे ओढ विषयाची ओढ तुटते आणि नाम गोड असल्यामुळे वाचा पावन पवित्र शुद्ध सात्विक होते. शंकर हे मंत्र त्रिअक्षरी सोपा, निरंतर जपा ध्यानी मनी. तेरे हे सार्थक होईल देहाचे, पुढील जन्माचे तुटे मूळ. पुढील जन्माचा 84 फेरा तुटण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला नाम नावाचं साधन आहे. अखंडपणे नामस्मरण, वाचा पावन पवित्र शुद्ध आणि सात्विक, अंतकरणात भाव शुद्ध होतो. लक्ष्मण म्हणे भावापासी आहे देव, तुम्ही आम्हीच नाम घेतलं नाही. शिवनाम कीर्ती सदाचारी वेद, वर्णिती सदगत होऊनिया. साही शास्त्रे ज्यांची नामी परायण, सदा गाती गुण तयाचेची. 18 पुराणे शिवलीला गाती, ऐसा उमापती समर्थ जो. त्याचे नाव सर्वांनी घेतलं. कुलवंतवाडी भूषण बहुजन प्रतिपालक सिंहासनेधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवरायांना खऱ्या अर्थानं जिथं संकट आले तिथं अखंडपणे नीलकंठाचं नाम घेतलेलं. आलिया संकट नाम घे नीलकंठ. शंकराचं नाव स्मरण, शंकराचं. राजमाता, राष्ट्रमाता, लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी अखंडपणे तळहातावरती इष्टलिंग घेऊन 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्ण उद्धार. छत्रपती शिवरायांनी अखंडपणे शिवाराधना करत करत रायरेश्वराच्या भगवंतापासून सुरुवात करत शेवटच्या समाधी अवस्थेपर्यंत खऱ्या अर्थाने जीवनामध्ये शिवतत्वाची आराधना. शिवदास म्हणे शिव सर्व देवाचा तो देव. कसा येतो बघा, जेव्हा हाक मारलं जातं तर संकटाला येतो. तुमच्या आमच्या येतोच असं नाही. म्हणजे भगवान प्रभू रामचंद्राने हाक मारली, ये रे दास होय. 11वा रुद्रावतार होऊन खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत साथ देण्याचं काम केलं. ज्याने लंका दिली, अहंकाराला नष्ट करण्याचं काम हे 11वा रुद्रावतार धारण करून करता येतं. खऱ्या अर्थानं आमच्या मधला अहंकार जावा, मीपणा जावा, गर्व जावा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं आहे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजसा विष्णुदासा. अहंकार नको, अहंकार हा दुष्टर त्याचा पडो द्या विसर. अहंकार गेला की देवत येतो. या देहामध्ये देव येण्यासाठी आमच्यातला मीपणा अखंड मुखामध्ये नामस्मरण देवाचं. शंकर नरजन्म जळावरील तरंग सखा उमारंग जवळी करा. साधने साधिता सिन होतो आयुष्य भास्कर अनेक साधनानं त्याला आपलंस करण्यासाठी कोणत्याही साधने नातुडे हा देव धरुनिया भाव जपा नाम. आम्हाला त्याचं नामस्मरण अखंडपणे शुद्ध आणि सात्विकता, देवाचं नामस्मरण, संताची अखंड परिमार्जन, आई वडिलाची सेवा
धर्मरक्षणासाठी भगवी पताका अखंडपणे खांद्यावरती घेऊन धर्मरक्षावया आम्ही निघालो. परंतु आम्हाला एक रोग झाला. तो रोग कमी करण्यासाठी कोणतं औषध? तिसऱ्या चरणात रोग हरनाथ यावे रसायन यावे रोगहरणार्थ घ्यावे रसायन गेल्यावरी प्राण काय लाभ. रोग जर झाला तर डॉक्टर कडे जावं. डॉक्टरनं दिलेलं औषध घ्यावं. पथ्य पाळावं. कुपथ्य टाळावं. रोग कमी होतो. डॉक्टरनं औषध दिलं, पथ्य पाळणं झालं, कुपथ्य करालं, आजार कमी होत नाही. पथ्य पाळला तर आजार कमी होतो है ना.
पथ्य सांभाळिता मोक्ष येतो आता, मग कैची चिंता कळी काळाची भीती नाही. आम्हाला पथ्य पाळता आलं पाहिजे आणि पथ्य कुपथ्य टाळलं, रोगासाठी औषध घेतलं की रोग बरा होतो. हे वेड वे वेड हे येड ह्या येड्याला येड करू शकत नाही. हे येड ह्या वेड्याला शान करू शकत नाही. दोन्ही शाळा येड्याची. यानं याला शान करू शकत नाही, यानं याला शान करू शकत नाही, यानं याला येड करू शकत नाही, याला येड करू शकत नाही. या दोन्ही येड्याला शान करायचं असेल तर न्यावं लागते डॉक्टरकडं. पोटाच्या न्याला कोण्या माहिती कोण्या डॉक्टरकडं? मेंटल हॉस्पिटल दवाखान्यात नेलं. दोन्ही येड्याला डॉक्टरने ट्रीटमेंट केली. दोन्ही येडे चाने झाले बाहेर आले. मी येऊन म्हणलो, महाराज सरना काय अमलापुरे सर काय त्याला कीर्तन करायला म्हणा. मी म्हणलो येडा होतास की. मी कुठे येडा होतो म्हणाले. म्हणजे जेव्हा आम्ही दवाखान्यात जातो डॉक्टर कडून आमची ट्रीटमेंट होते तेव्हा आमचं येडपण निघून जातो. आम्ही वेडा होतो हेही आम्ही विसरतो है ना. भवरोगियासी ब्रह्मरसायन सद्गुरु सुजान वैद्य एकच असा वैद्य आहे त्याचं नाव सद्गुरु आहे आणि रोगावरला उपाय त्यांच्याकडे मिळतो. तो रोग आहे भवरोग. भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे दान शिवनाम. भवरोग जाय देणे ऐसे रसायन घेणे. भवरोग जाण्यासाठी एक रसायन आहे त्याचं नाव अखंडपणे नामस्मरण. भगवंताचं नाव देवाचं नाव आहे. देवाचं नाव मुखामध्ये आमच्या आलं ना तुमचा रोग नाहीसा होतो. परंतु आम्हाला नको ते रोग झाले. रोग सांगू. परवाला मी बेंद्रीवरून कीर्तन करून येऊ लागलो जनार्दन महाराज. एक मॅडम हातामध्ये मोबाईल घेतली निघाली. मी म्हणलो मॅडम कुठे निघाले? काही नाही कॉलेजला. मी म्हणलो कॉलेज मागे राहिले तुम्ही पुढे चला. आमची अवस्था ही आहे. हॅलो माझ्या बंटीला द्यायचं आहे पण सासू नको न सासरा नको. माझी बंटी आणि हिची बी हिला जेव्हा सून द्यायचं तेव्हा तिची माय म्हणली माझ्या गुड्डीला द्यायचंय पण सासू नको सासरा नको. कशी अवस्था होईल आमची. आम्ही चुकत चाललो महाराज. माझ्या लेकराला आणलं नाही तुम्ही चूक केलं. विचारून बघा तुमच्या लेकराला. लेकर किती तुमच्यावरती प्रेम करते. काय नाव भाऊ? बस बघा हे असं हे सुप्रसाद हे सगळ्या लेकराचं नाव विचारलं ना सगळे देवाचे नाव आहेत. कारण देवाच्या नावाशिवाय इकडी येईना ते. नाहीतर शिंट्या पिंट्या चड्डी चुट्टी सुई एक जर पळत आला म्हणलं आमची हे पिल्लू आहे पिल्लू. मी म्हणलो कोणाचं? आमच्या आंटीचं पिल्लू आहे. पिल्लू कुत्र्याला होते आणि आमच्या आंटीला पिल्लू आहे. आम्ही इथपर्यंत चाललो. वृत्तीमध्ये परिवर्तन होत चाललं आमच्या आणि वृत्ती पालटून जाण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला संतरूपी विचार परिवर्तित करत असतात. ते विचारतं शिवप्रसाद तुला 10,000चा मोबाईल पाहिजे का मम्मी पाहिजे? मम्मी. 50,000चा मोबाईल की मम्मी? मम्मी. लाख रुपयाचा मोबाईल की मम्मी? टाळ्या वाजवा लेकराचे नाव. कोणाचं लेकर ती माय धन्य आहे. लाख रुपये त्या लेकरानं एका सेकंदामध्ये थडकाडून टाकतं. सब कुछ मिलेगा मेरी माँ और बाप नहीं मिलेगी दोस्तों है ना. माया आणि बाप हेच खऱ्या अर्थानं दैवत घरामध्ये आहे. आम्हाला तेच नको वाटायला लागलेलं आहे ना. बाप हा ब्रह्मांडाचा धनी आहे. माये जगाची धरणी आहे महाराज. ती ज्याला कळाली ना खऱ्या अर्थानं त्याचा रोग गेला. माये बापाची अखंड सेवा करा. निकंठ महाराज परवाला मी तेलंगणामध्ये असंच विचारलं होतं. बोला बेटा तेरा नाम क्या है? तुझे मम्मी होना या मोबाइल होना? बनाने लागलं मम्मी होना सर. और मेरी मम्मी 2 महीने से चली गई. कहाँ मिलेगी मेरी मम्मी? नाही ना. गेल्यानंतर ताई तू बघ ना तू किती श्रीमंत घरची राह. माई जेवढी दिवस आहे तेवढी दिवस तुझी थैली भरलेली कुरड्यानं पापड्यानं शेवाळ्यानं तू टाक ना. तुझ्या म्हशीला नेऊन टाक पण तुझी माय तुला देते. ज्या दिवशी माय गेली त्या दिवशी नंतर ती तुझी थैली कधीच भरून आली नाही. तिला मायचं पाखरं प्रेम म्हणतात. माया आणि बाप आम्हाला कळाले पाहिजे महाराज. आमचे जनार्दन महाराज माईसाठी अत्यंत असुसलेले अत्यंत प्रेमळ. माईला सोडून
गरजावा इकडे सासरवाडीमध्ये आले, पण कधी सासरवाडीत लंबले नाहीत. अखंडपणे त्या माईची सेवा करता करता माई सोडून गेली. माय नाही ती आज. तुमची आमची माय निघून जाणार आहे, तुम्हाला आम्हाला जाण्याचं आहे. खऱ्या अर्थानं त्या दैवताची पूजा अखंडपणे ज्या घरामध्ये होते, ते घरामध्ये घर नसतं महाराज, तिथं देवाचं वास्तव्य असतं. म्हणून आई वडिलांची अखंडपणे सेवा, धर्माची सेवा. आणि भवरोग जाण्यासाठी, भवरोग हा मानवी देहाला झालेला आजार नाही, तर मानवी मनाला झालेला आजार आहे. मनामध्ये जेव्हा अनेक आजार जडतात, नको नको ते अनुभव मला माया मला कार्मिक मलादी विकार येतात, तेव्हा मन सडायला सुरुवात होतं. देहाला इंटरनल अँड एक्सटर्नल बॉडी कुठलं जरी सडलं तर त्याच्यासाठी डॉक्टर आहेत आम्हाला कमी करण्यासाठी. पण मानवी मन जर सडलेलं असेल तर त्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे अखंडपणे शिवनाम शिवा. राजू पाटील परवाला एक जण माझ्याकडे माणूस आला. ते गेले आमचे काशीनाथ सावकार, बसले का बाजूला बोला. सावकार एक माणूस भेटला, मला म्हणायला लागला, गुरुजी कुठं आहे देव? मी म्हणलो खाली बस. त्याला बसवलं जनार्दन महाराजांनी, त्याला विचारलं पाणी म्हणजे काय? त्याला सांगितलं H2O म्हणजे पाणी. मी म्हणलो H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन, गिलासभर करून दे. पाटील सर त्याला करता आलं नाही. ते जवळ बसेल आणि त्याला विचारलं, मी हातामध्ये पोट घेऊन बघलेलं आहे. इंटरनल बॉडी एक्झिबिशन प्रदर्शन होतं नांदेडला. म्हणजे मानवी अंतकरणामध्ये जे जे मधी मधी आहे त्या सगळ्या अवयवाचं प्रदर्शन नांदेडला भरलं होतं. मी म्हणलो पोरं हो, माळेगावच्या जत्रेला जाण्यापेक्षा ही माणसाची जत्रा बघायला जाऊ. 200 पोराला घेऊन गेलो मी. त्याला दाखिलं तिथं नेऊन 9 डबे ठेवले होते. एका डब्यात 1 महिन्याचं, 2 महिन्याचं, 3 महिन्याचं, 4 महिन्याचं, 5, 6, 7, 8, 9, 10 महिन्याचं लेकरू. 12 राहिना ना मग संतत राहत युग पुरुषच राहतात. हे 9 महिन्याचं लेकरू ठेवलं होतं. मॅडमला विचारलं, मॅडम हे लेकरू माईच्या पोटामध्ये कसं पुनर्भरण होते, हेच कसं वाढतात, काय काय खातात? त्याने म्हणे माय जे जे खाते ते नाळीद्वारे लेकरू खाते मोठं होते. माय खाते ते. मी म्हणलो माय झिंग 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 झिंगाट बघते, लेकरू बघते की नाही महाराज? माय खालेलं लेकरू खाते, त्याच्यानं पुनर्भरण होते. माय बघलेलं कुलवंतवाडी भूषण बहुजन प्रतिपालक सिंहासनेधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवराय जन्मले आणि युगपुरुष महाहुतात्मे झाले. याचं कारण राजमाता जिजाऊकडे जात. 1 महिन्याचं बाळाचं गुड्डू असताना त्याला नाळ जोडलेली नसते. ती देव नाही त्याला म्हणलो जनार्दन महाराज. नाळनं लेकरू खाते, 1 महिन्यापर्यंत त्याला नाळ राहिना, त्याला कोण पोचते रे म्हणलो. त्यानं म्हणलं गुरुजी तुमच्या पाया पडतो, मला कळणार नाही. तिथून पुढे जाऊन लेकरू जेव्हा मोठं होते ना, माय लेकराची नाळ हृदयाची मायच्या रक्ताच्या हृदयाला जोडली जाते आणि तिथून पुढे रक्ताचा प्रोव्हाइड होते. मायच्या अंगातलं रक्त लेकराकडे जातं आणि त्याचं भरण पोषण होतं. मायचं रक्त लेकराकडे जातं, मायचं रक्त O पॉझिटिव्ह होतं, लेकराचं B+ का झालं? गप्पा येड गबाळ्याच्या नव्हे आहे ना. दिस इज द पॉवर ऑफ गॉड. तिथं कोणाच चालना, सगळ्या सत्ता तिथे आहेत, कारण तो शाश्वत आहे. महाराज शेवटच्या चरण महादेव माने जीव अशाश्वत, महादेव माने जीव अशाश्वत, महादेव माने जीव शाश्वत.
शाश्वत शिवतो शाश्वत ओळखावा शिवतो शाश्वत ओळखावा सत्यम शिवम सुंदरम आदि अनादि परशिव परब्रह्म देव तू जोपर्यंत शिवतत्व या देहात आहे तोपर्यंत ते खरं वाटतं. गेलं आलं काय रे मड कुठपर्यंत. आधी नाव नव्हतं नंतरही नाव नाही. जोपर्यंत मधी आहे डॉक्टरला विचारलं साहेब ह्याच्यातलं जाते म्हणजे काय जाते नाक कान डोळे सगळं एका जागी राहतात. गुरुजी ते वार जाते. मी म्हणलो सेकंदा सेकंदाला ते वार जाते येते जाते येते. जाणे हातात नाही येणे हातात नाही. ज्याच्या हातात आहे त्याला शाश्वत शिव म्हणतात. म्हणून अशाश्वत जीवाच्या माध्यमातून आहे तोपर्यंत तो शाश्वत खरा वाटतो. नाही तर नाशिवंत आहे सडका आहे कुजका आहे संपणारा आहे. अशाश्वत जीवाच्या माध्यमातून तो शाश्वत शिव आपलासा करा. नाम नावाचा साधनातून तो आपलासा करता येतो. बस कीर्तन संपलं. लेकरांना शिक्षण शिकवा. धर्माचे संस्कार करा. शिक्षणामुळे ज्ञानाची प्राप्ती संस्कारामुळे आचाराची आचार संपन्न ज्ञान संपन्न व्यक्ती कीर्तिवंत होत असतो. बस किनाळा ग्रामस्थ मंडळी सप्ताहायोजित कमिटी मंडळी सर्व मान्यवर गणमान्य मंडळी सर्वांनी दिलेल्या स्नेहपूर्ण निमंत्रणाचा स्वीकार करून सप्ताह कमिटीच्या वतीने सावकारकडून फोन आला. म्हणजे आप्पाचा फोन होता. गुरुजी तारीख पाहिजे. मी म्हणलो आजचा दिवस शिल्लक आहे. आमच्या आप्पाला कळते काय आज एकटाच दिवस होता शिल्लक. आजचा जर दिवस नाही गेला तर तुमची सेवा करता आली नसती. म्हणून झालेली ही सेवा अत्यंत गुणीजन गायक वृंद त्यांचं वर्णन करण्यासाठी शब्दाचं भांडार अपूर्व पडतं. म्हणून माझा माता त्यांच्या चरणावरती विनम्र भावे नतमस्तिक करत सुंदर असं मृदंग हार्मोनियम सुंदर साऊंड सिस्टीम. लग्नामध्ये असं मंडप नव्हतं राजू पटेल युवराज पाटील नव्हतं हे असलं मंडप. हे मंडप हे घातलेला हार आमच्या भत्ते अप्पाचा केलेला सुंदर अशी प्रसादाची व्यवस्था. सकाळी आम्ही फराळाची व्यवस्था आमच्या मला वाटते भीमाशंकर पाटलाची होती भुजंगराव पाटलाची होती ओमप्रकाश पाटील भोसले पाटलाची आणि सायंकाळी भत्ते अप्पाची सुरेश अप्पाची. आपण सर्वजण ही धर्म कार्यासाठी यथाशक्ती यथा अवकाश दान धर्म आणि सेवा
आणि अन्नदान ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे बघा. एक जर आम्ही पायलीभर ज्वारी नेऊन टाकलो तर खंडीभर येतं, ते डोळ्याला दिसतं. 10 पायल्याची पंगत घातलं तर आमच्या लेकरांना भरभरून तो आशीर्वाद मिळत असतो. तो आशीर्वाद दिसत नाही, पण वेळ प्रसंग आल्यानंतर करून बघा, त्याची प्रणिती तुम्हाला प्रदान होत असतं. म्हणून हे सगळे हे माणसं 3-3, 4-4 महिने घरला जात नाहीत, तर यांच्या चेहऱ्यावरलं तेज बघा. इस क्या खाते हो, कौन से नशे में जीते हे लोग आहे. तो भगवंताची कृपा प्रसादांच्या नशेवरती, संतांच्या विचारावरती जगतो. म्हणून अखंडपणे ही आराधना करण्याचं महत्भाग्य माझं पामराला प्राप्त करून दिला. तुमच्या सर्वांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करत माझी माऊली राष्ट्रसंतांच्या चरणावरती, अनंत कोटी ब्रह्मांड नायक शंभू महादेवाच्या चरणावरती ही सेवा समर्पित करत ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेश श्री गुरु राजा